डॉक्टर बाबासाहेब आढाव यांचा निधन 8 डिसेंबर रोजी झाला. आणि सांगायचं म्हणणं तर असं आहे, बाबांची जी कार्यकिर्दी, जी गोरगरिबांची तळमळ, कामगार, आज ते पुण्यात बाबा आढावचे नेतृत्व पुण्यापासून तर नंदुरबार लागून करत होते. आणि असे नेता होते बाबा आढाव, गरिबाची जाणवी, गरिबाचे क्यूदार, आणि एक आपले बाबा आढावबद्दल किती बोलायचं, काय बोलायचं, आपण तास भरपूर बोलले तरी आपण पडणार आहे. आणि बोलायला असं आहे, श्रद्धांजलीच्या माध्यमातूनच बोलता येईल. मनुष्य बा जेव्हा दिवस राहतो तेव्हा लोक त्याची किंमत किती राहते आणि काय राहते हे सर्वांना माहिती. पण ज्यावेळेस आपल्याला चालल्या जातो तेव्हा त्याची किंमत कळते आपल्याला, हा व्यक्ती काय होता म्हणून. आणि कामगाराचं दैवत जर म्हटलं तर मी तरी सांगू शकतो, कामगाराचं दैवत बाबा आढाव होते. आणि बाबा आढावची जागा कोणीच घेऊ शकत नाही. कारण जे मी स्वतः आम्हाला केली, हातदारी घेतलेली, माझ्या माहितीने वयाच्या 15 वर्षापासून मी आम्हाला तर राहिला आहे, आम्हाला आठली राहिला म्हणजे आणखी तुमच्यातच आहे. आणि आम्हाला जी अशी अवस्था होती, जुने आम्हाला नाना बसले, आपल्या डबडे नाना हे फार जुने. हा व्यक्ती असा होता त्याची किंमत शून्य होती मित्रांनो. व्यापारी वर्गाबद्दल व्यापारी असा बहुत किरकोळ असा झाटूवाटू आम्हाला समजायचा. आणि आम्हालाची अवस्था अशी होती, त्याच्या दुकान झाडाला जायचं, त्याचं घर साफसफाई करायची, त्याच्या गाद्या आवरायची, ही आम्हालाची अवस्था होती. आणि या अवस्था बदलाचं कारण काय झालं, आज जे आम्हाला टेक्निकल झाल्याची त्याला कारणीभूत बाबाने. आणि बाबांचा एक मला ज्यावेळेस आमचे थोड्या कुटुंबी होते संघटनेत, बाबांना ते विषय बोलला का, बाबा म्हटलं ते हमाल मापाडीची जी निवडणूक होती याच्यात आमचे वाईटपणा होते, सीटच आम्हाला पाहिजे असं हा कैलास पाटील ते बोलले गेलं तर मला कुठे बी चालत नाही. जेव्हा मला DSC म्हणजे बाबा उत्तर मला बोलले, पोरा म्हणे या हमाल मापाडी सीट एक आपला हमाल जायला पाहिजे मार्केटमध्ये, याच्यामुळे मी लई संघर्ष केला आहे म्हणे. तुम्ही असं बोलणं मला एक चुकीचं आहे म्हणे. मग त्यांनी जरा मला समजावून सांगितलं होतं तर आपल्या हमालाची किंमत का होईल, एक आपला प्रतिनिधी त्या मार्केटात जाईल हमाल म्हणून, तेव्हा आपल्या हमालाची किंमत वाढेल किंवा आपला एक प्रतिनिधी तिथं जातो म्हणून ती मार्केट कमिटी बी मतवून देईल. हे बाबांचे विचार होते. दुसरी गोष्ट, बाबा हमाल 8 दिवसाला वाटणी पाडायचा, गुरुवारी उपाड घ्यायचा, रविवारी वापस वाटणी पाडायचा, 1 रुपया खिशात राहायचा नाही. पण बाबाची एक इच्छा होती, माझ्या कामगारांनी बँकेत तर पगार काढायला पाहिजे. आज बँकेत गेला म्हणजे मान सन्मान वाढतो, नाही पगार होतो आम्हाला, पगार. आणि खरी बात आहे, आम्हाला जर पगार होतो म्हणजे इथं कळकळी. बाबांना गरिबांबद्दल बाबा असा एक नेता होता आपला, आपल्याला हरवून गेला. पुण्यामध्ये कुट्टा एकटारे पासून तर रिक्षा चालकपर्यंत, तर घरगुती झाडू कामगारपासून तर हमाल मापाडीपर्यंत प्रत्येकचं तिथलं नेतृत्व करणं म्हणजे ही वयाच्या 96 वर्षापर्यंत आपल्यात त्यांनी पूर्ण औषध घातलं. अशातले एक आपले बाबा होते आणि ते आज आपल्यातनं हरवून गेले. पण तिथं पुण्यात चालू होतं, आम्ही गेलो तिथं बाबाचं दर्शन घेतलं. बाकी लोक असतो बाबाच्या जागा कोण, पण बाबाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. कारण की त्यांचे जे विचार होते, जे तळमळ होती, एवढ्या वयापासून बी तर नंदुरबारवर बरंचसे प्रेम होतं त्यांचं. व नंदुरबारचे तपास घ्यायचे, नंदुरबारमध्ये काय चालू काय नाही. आपली संख्या आता कमी झाली, पण पहिले संख्या जास्त होती. बाबा काय लक्ष द्यायचं नंदुरबार होतं, आणि ते बाबा आपल्यातनं चालले गेले. म्हणून परमेश्वर त्यांच्यात आत्मा शांत मिळावं. आपण 2 मिनिटं सत्य उभं राहून सामायिक श्रद्धांजली द्या.